नमस्कार. आज आपण सूरज आणि सखूची कथा पाहणार आहोत. सूरजची तहसीलदार पदाची परीक्षा झाली होती आणि यावेळी आपले सिलेक्शन होणार हे त्याला माहीत होतं. थोडे दिवस कुठेतरी फिरून यावं म्हणून तो रत्नागिरीला आपल्या बहिणीकडे गेला. सूरजची बहीण अलकाताई व तिचा नवरा कुमार हे रत्नागिरी जिल्ह्यातील एका खेड्यात प्राथमिक शाळेवर शिक्षक होते. अलकाताई ज्या गावात राहायची ते गाव निसर्गाच्या सानिध्यात होतं, त्यामुळे सूरजला ते गाव खूप आवडलं. सूरज आलेला पाहून अलकाताईला खूप आनंद झाला होता. सूरज बऱ्याच दिवसांनी बहिणीकडे आला होता, त्यामुळे मनसोक्त गप्पा झाल्या आणि जेवण झाल्यावर बाहेर अंगणात खाट होती तिकडे तो झोपायला निघून गेला. सूरज आकाशातील चांदण्या न्याहाळत होता. तेवढ्यात त्याच्या कानावर कोणीतरी गाणं गात असल्याचा मंजूळ आवाज आला. त्याने उठून तिकडे पाहिलं तर एक मुलगी काहीतरी काम करत गाणं गुणगुणत होती. ही मुलगी कोण आहे याचं सूरजला कुतूहल वाटत होतं. तिने आपलं काम आवरलं आणि जाता जाता सूरजकडे एक कटाक्ष टाकला, पण सूरजला तिचा चेहरा नीट दिसला नाही. सूरज तिचाच विचार करत झोपी गेला. सकाळी जेव्हा त्याला जाग आली तेव्हा तीच मुलगी समोरच्या आडावरून पाणी आणत असताना त्याला दिसली. सूरज तिला पाहणार तेवढ्यात त्याच्या ताईने म्हणजे अलकाने त्याला आवाज दिला. सूरजला मात्र ती मुलगी कोण आहे हे जाणून घेण्याची उत्सुकता लागली होती. सूरजने अंघोळ वगैरे केली आणि नाश्ता करत असताना हळूच ताईला विचारलं, ताई समोर कोण राहतं? त्यावर अलकाताई सूरजकडे पाहत म्हणाली, अरे आमच्या शाळेचे मुख्याध्यापक राऊत सर राहतात तिथे. तेव्हा सूरजला वाटले की ती मुलगी त्या राऊत सरांचीच आहे. दिवसभर सूरजच्या डोक्यात सारखे त्या मुलीचेच विचार येत होते. संध्याकाळी सूरज सहज बाहेर फेरफटका मारायला गेला. तो फिरून आल्यानंतर पुन्हा ती मुलगी त्याला बाहेर अंगणात दळण करत असलेली दिसली. थोडा वेळ तर सूरजची नजर तिच्यावर खिळूनच राहिली. ती दिसायला खूप सुंदर होती. गोरी पान, सरळ नाक, काळेभोर कमरेपर्यंत केस, घारे डोळे. तिनेही एक कटाक्ष सूरजकडे टाकला तसा सूरज भानावर येत ताईच्या घरात गेला. सूरजची आणि तिची जाता येता दररोज नजरानजर व्हायची. एक दिवस सकाळी ती अंगणात सडा टाकत होती तेव्हा सूरज मुद्दामच हातात पेपर घेऊन बसला होता. खरं तर तो पेपर वाचत नव्हता, त्याचं सारं लक्ष तिच्याकडेच होतं. त्यानंतर 10-15 दिवस असेच गेले. ती बाहेर काही काम करायला आली की सूरजचं लक्ष तिच्याकडेच असायचं. ती पण स्मितहास्य करत निघून जायची. आता सूरजला हा अबोला असह्य झाला होता आणि अलकाताईकडे मुलीबद्दल कशी चौकशी करावी हा प्रश्नही त्याला पडला होता. ती जर एखाद्या दिवशी दिसली नाही तर सूरज बेचैन व्हायचा. एक दिवस राऊत सरांनी सूरजच्या दाजींना म्हणजे कुमारला शाळेचे रजिस्टर घेऊन बोलावले होते. तेव्हा सूरज पण त्यांच्याबरोबर राऊत सरांच्या घरी गेला होता. त्या मुलीनेच सूरज व त्याच्या दाजींना कॉफी व उपमा आणून दिला. सूरजला अजूनही त्या मुलीचं नाव माहीत नव्हतं. त्याला तिचं नाव जाणून घ्यायची उत्सुकता होती. ती मुलगी पण अधूनमधून किचनमधून डोकावून सूरजकडे पाहत होती. सूरजला अलकाताईकडे येऊन आता 1 महिना झाला होता. एक दिवस अलकाताई आणि दाजी शाळेवर गेले होते. त्या दिवशी दुपारी सूरज खोलीमध्ये टीव्ही पाहत बसला होता तेव्हा त्या मुलीने बेल वाजवली. सूरजने दरवाजा उघडला. तिला पाहून सूरजला काय बोलावे तेच समजेना. ती मात्र गोड हसली. तेव्हा सूरज गोंधळूनच गेला आणि म्हणाला, काय काम काढले इकडे? त्यावर, काही नाही, आमची चहापत्ती संपली होती म्हणून आणायला आले होते. खाली मान घालून ती बोलली. सूरजने तिला चहापत्ती दिली आणि घाबरतच विचारले, तुमचे नाव काय आहे? त्यावर स्मितहास्य करत ती बोलली, माझं नाव
सखू आहे. तिच्या आईने आवाज दिल्यामुळे ती पटकन निघून गेली. त्या दिवशी सखूसोबत लग्न करण्याचे स्वप्न पाहतच सूरज झोपी गेला. दुसऱ्या दिवशी सूरजचा तहसीलदार पदाचा निकाल लागला आणि त्यामध्ये तो पास झाला होता. त्यामुळे त्याला 8 दिवसातच नोकरीवर जावे लागणार होते. सूरजने आपलं आवरलं आणि निघण्याची तयारी केली, पण सखूला भेटल्याशिवाय त्याचा तिथून पाय निघाना. म्हणून मुद्दामच त्याने पेढे आणले. ताई व दाजींना पेढे दिले आणि राऊत सरांच्या घरी पण पेढे घेऊन गेला. सूरजने सखूच्या घरी सर्वांना पेढे दिले आणि सखूला पेढे देण्यासाठी किचनमध्ये गेला. आजूबाजूला कोणी नाही याची खात्री करून सखूला पेढा देताना सूरज हळूच बोलला, सखू, आज मी निघालो. यावर सखू काहीच बोलली नाही, पण तिचे डोळे पाणावले होते. सूरज पटकन तिथून निघून गेला होता आणि सखू खिडकीतून त्याची पाठमोरी आकृती निहाळत होती. आपण आपल्याबद्दल सूरजला काहीच सांगितलं नाही असा विचार करत सखू आपल्या अश्रूंना वाट मोकळी करून देत होती. पुढील काही दिवसात सूरज नोकरीवर रुजू झाला. 6 महिने निघून गेले. सखूची आठवण मात्र मनातून जात नव्हती. तिच्याशी संपर्क करण्याचे पण कोणते साधन नव्हते. सूरजने थोडे दिवस सुट्टी काढून अलकाताई व दाजींकडे जाण्याचा निर्णय घेतला. खरं तर सूरजला सखूला भेटण्याची ओढ लागली होती. सूरज पहिल्यांदा त्याच्या घरी गेला. सूरजसाठी मुली सांगून येत होत्या, पण सूरजचं मन सखूवर जडलं होतं. सूरजच्या आईवडिलांनी सूरजजवळ लग्नाचा विषय काढला. तेव्हा सूरज थोडा वेळ शांत राहिला आणि बोलला, आई बाबा, मला एक मुलगी आवडते आणि मला तिच्यासोबतच लग्न करायचे आहे. तेव्हा सूरजचे आईबाबा अवाक होऊन त्याच्याकडे पाहतच राहिले. दुसऱ्या दिवशी भल्या पहाटे सूरज उठला व स्वतःच आवरून अलकाताईकडे निघाला. खरं तर सूरजला सखूबद्दल काहीही माहीत नव्हतं. पूर्ण प्रवासात सूरजच्या नजरेसमोर फक्त सखूच होती. सूरज अलकाताईच्या घरी पोहोचला. चहापाणी झाल्यानंतर तो बाहेर अंगणात खाटेवर बसला. त्याला वाटलं सखू आपल्याला पाहून बाहेर येईल, पण सखू काही आली नाही. तेवढ्यात जेवणासाठी अलकाताईने आवाज दिला आणि सूरज खिन्न मनानेच घरात गेला. अलकाताईने जेवण वाढलं, पण सूरजला काही जेवण जाईना. तेवढ्यात अलकाताईने व तिच्या नवऱ्याने सूरजला लग्न कधी करतो असं विचारलं. त्यावर सूरज ताईकडे पाहत बोलला, ताई, मला लग्न करायचं आहे, पण ती राऊत सरांची मुलगी आहे ना सखू, तिच्यासोबत लग्न करायचे आहे. सूरजचे बोलणे ऐकून अलकाताई व दाजींचा हातातला घास हातातच राहिला आणि अलकाताई बोलू लागली, अरे, वेड लागले का तुला? ती सखू त्यांची मुलगी नाही, तर ती त्या सरांच्या बहिणीची मुलगी आहे आणि ती विधवा आहे. ताईचे बोलणे ऐकून तर सूरजला डोकं गरगरल्यासारखं वाटले. तरीही तो धीर एकवटून बोलला, ताई, काहीही असू दे, पण मला सखूसोबतच लग्न करायचे आहे. सूरजला ताईकडे येऊन 2 दिवस झाले होते आणि सखूवरून भावा बहिणीमध्ये खटके उडत होते. शेवटी दाजींनी अलकाताईला समजावले. तेव्हा अलकाताई पण तयार झाली. दुसऱ्या दिवशी सूरज, ताई आणि दाजी राऊत सरांच्या घरी गेले. चहापाणी झाल्यावर दाजींनी सखूचा विषय काढला. त्यावर राऊत सर व त्यांची बायको बोलू लागले, सखू अधूनमधून येत असते, पण आता तिची आई थोडी आजारी आहे म्हणून ती गावी गेली. त्यावर अलकाताई बोलते, सखूच्या लग्नाचं काही पाहता का नाही कुठे? त्यावर राऊत सर बोलतात, हो, आम्हाला सखूचे लग्न करायचे आहे. बिचारी लग्नानंतर 2 महिन्यातच विधवा झाली. आत्ताही तिला स्थळं येतात, पण येणाऱ्या स्थळांपैकी बरीच मुलं हे घटस्फोटित व्यसनी किंवा त्यांना मुलं असतात. त्यामुळे अशा पोरांबरोबर सखूचं लग्न लावायला आमचं मन धाजावत नाही, कारण तिच्या पहिल्या नवऱ्यालाही दारूचं व्यसन होतं. दारूच्या नशेत गाडी चालवत असतानाच त्याचा ॲक्सिडेंट झाला आणि तो वारला. त्या धक्क्यातून सखू आत्ता कुठेतरी सावरली.
पुन्हा आम्हाला तिला दुःखात लोटू वाटत नाही. त्यावर अलकाताई बोलते, हा माझा भाऊ सूरज तहसीलदार आहे. तुम्हाला तर माहीतच आहे. आम्हाला यावर्षी त्याचे लग्न करायचे आहे. पण हा आल्यापासून सखूबरोबर लग्न करायचे म्हणून अडून बसलाय. तुम्ही तयार असेल तर आम्हाला काही हरकत नाही, अलकाताई एकादमात बोलून टाकते. अलकाताईचे बोलणे ऐकून राऊत सरांना व त्यांच्या बायकोला खूप आनंद होतो आणि ते बोलतात, एवढ्या चांगल्या मुलासोबत आमच्या सखूचं लग्न होत असेल तर आम्हाला पण काहीच हरकत नाही. आपण उद्या सखूच्या घरी जाऊ. तिची आई पण आमच्या शब्दाच्या पुढे नाही. राऊत सरांचं बोलणं ऐकून सूरजला आता जीवात जीव आल्यासारखं वाटत होतं. अलकाताईचा नवरा सूरजला म्हणाला, सूरज, तुझा निर्णय मला आवडला. त्या बिचाऱ्या पोरीचं भलं होईल बघ तुझ्याबरोबर लग्न करून. दुसऱ्या दिवशी सूरज, त्याची ताई, दाजी व राऊत सर आणि त्यांची बायको दुपारच्या वेळेस सखूच्या घरी पोहोचले. सूरजने सखूशी लग्न करण्याचा निर्णय घेतला होता. त्यामुळे तिच्या गत आयुष्यात मागे काय झाले आणि समाज काय म्हणेल याचं त्याला देणं घेणं नव्हतं. सखू अंगणातच कपडे धुत बसली होती. एवढ्या भर दुपारी हे सर्व मंडळी आलेले पाहून सखूला पण गोंधळल्यासारखे झाले. ती कपडे धुवायचे सोडून उठली आणि पाहुण्यांना घरात बोलावले. त्यांना बसायला चटई टाकली व चहापाणी केले. सखूची आई वयस्कर होती. तीही खाटेवर उठून बसली. सखूच्या मामाने म्हणजे राऊत सरांनी आलेल्या पाहुण्यांची सखूच्या आईबरोबर ओळख करून दिली व ते कोणत्या कारणासाठी आले आहेत हे पण सांगितलं. तेव्हा सखूची आई भावाला म्हणजे राऊत सरांना बोलली, तुला जे योग्य वाटतंय ते कर. माझं काहीही म्हणणं नाही. सखू अधूनमधून केविलवाण्या नजरेने सूरजकडे पाहत होती. तिला काहीतरी बोलायचे आहे हे सूरजच्या लक्षात आले. तेव्हा त्याने, मला तोंडावर थोडं पाणी मारायचे आहे, पाणी कुठे म्हणून विचारले. तेव्हा सखू पुढे येऊन म्हणाली, चला बाहेर, मी देते पाणी तुम्हाला. सखू आणि सूरज बाहेर आल्यावर सूरजने सखूला विचारलं, सखू बरी आहेस ना? तेव्हा सखू काहीच न बोलता सूरजकडे एकटक पाहत रडत होती. तिचे अश्रू थांबत नव्हते. मला तुम्हाला मी विधवा आहे हे सांगायचं होतं, पण तेव्हा मला तुम्हाला सांगताच आलं नाही. जाऊ दे सखू, या गोष्टीने मला काही फरक पडणार नाही. एवढेच बोलून ते दोघेही घरात गेले. त्या दिवशी राऊत सरांनी सखू आणि सूरजचं लग्न ठरवून टाकले आणि पुढच्या 8 दिवसातच लग्न मोजक्या माणसांच्या उपस्थितीत लावून दिलं. आपल्याला आवडलेल्या सखूबरोबर आपलं लग्न झालं म्हणून सूरजची स्वारी खुशीत होती, तर सखूला हे सर्व एखाद्या स्वप्नासारखं वाटत होतं. चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा, कारण या चॅनलवर अशा छान कथा तुम्हाला ऐकायला भेटतील. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद.